सुप्रभात मित्रांनो, आई कुठं काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण जबरदस्त धमाका बघणार आहोत. संजनाला चांगलीच आपटवलेली असते अरुंधतीने, सोबतच आण्या देखील चांगलाच आपटवलेला असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडम म्हणत असतात की तुम्ही बाहेर कशा काय, तेव्हा संजना म्हणत असते की मी बेलवरती बाहेर आहे. तेव्हा मॅडम म्हणत असतात की वाटलंच मला. तेव्हा मॅडम म्हणत असतात की अहो तुमच्या केस बद्दल मला संपूर्ण माहिती आहे. म्हणतात की खूप गाजली होती तुमची केस. तेव्हा संजना म्हणत असते हे बघा आम्हाला शिक्षा झाली, परंतु तसं काहीच नव्हतं, तो चुकीचा निर्णय होता, आम्ही काहीच केलं नव्हतं. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्हाला कोर्टाने चुकीचा निर्णय दिला. तेव्हा आता ते सर म्हणत असतात की अहो मॅडम तुम्ही काय बोलताय, तुम्ही आपल्या न्याय व्यवस्थेवरती बोट उचलताय, म्हणजे आता हे खूपच जास्त अति होतंय तुमचं हे. तेव्हा त्या मॅडम पण म्हणत असतात हो ना, हे खूपच जास्त बोलतायत ह्या. तेव्हा मात्र संजना त्यांना समजावून सांगत असते की अहो म्हणजे मला असं म्हणायचंय की कोर्टाचा निर्णय चुकीचा नाहीये, परंतु आम्हाला जसं पोर्ट्रेट करण्यात आलं कोर्टामध्ये ते चुकीचं आहे. आमच्यावरती नको ते आरोप सिद्ध करण्यात आले, ते मात्र त्या गोष्टीला पात्रच नव्हते आणि ते तरी देखील सिद्ध करण्यात आले कोर्टामध्ये, म्हणून आम्ही त्या गोष्टीमध्ये अडकलो गेलो आणि म्हणून आम्हाला जेल झाली आणि शिक्षा मिळाली. आम्हाला खरं तर फसवलं गेलंय. तेव्हा त्या मॅडम म्हणत असतात अच्छा तुम्हाला फसवलं गेलंय, म्हणजे कोणी फसवलं नेमकं? अरुंधती केळकर यांनी. तेव्हा संजना म्हणते की अगदी बरोबर हो. तेव्हा त्या मॅडम म्हणत असतात की अहो मॅडम मी त्या अरुंधती केळकर मॅडमला खूप दिवसांपासून ओळखते आणि खूप चांगलंही ओळखते. त्या मॅडम काय आहेत ना हेही मला चांगलं माहित आहे. एवढ्या करोडपती माणसाबरोबर लग्न करून त्यांनी त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही, तर त्या एवढ्याशा जागेसाठी तर तुम्हाला काय फसवणार? तुम्ही काय काय केलंयत ना हे सुद्धा आम्हाला माहितीये. ते सर म्हणत असतात मिसेस संजना आम्ही नवीन स्टार्टअप सुरू करत आहोत, बट आय एम सॉरी टू से आम्हाला तुमच्यासारख्या फ्रॉड लोकांना हायर नाही करायचंय. तेव्हा संजना म्हणत असते की फ्रॉड. आता मात्र ते सर त्या मॅडमला म्हणत असतात आपण आपला टाइम यांच्यावरती उगाच खर्च करतोय, ज्यामध्ये आपण नेक्स्ट ऍप्लिकंटला बोलूया. असं म्हणतच आता ते सर संजनाचा अपमान करत असतात आणि संजनाला बाहेर काढून देण्यासाठी ते आता इशारा करत असतात. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुम्ही जाऊ शकतात संजना मॅडम, आम्हाला अशी माणसं नकोय, आम्हाला विश्वासू माणसं हवी आहेत. जेव्हा आता संजना बाहेर जायला निघते तेव्हा मात्र त्या मॅडम म्हणतात की एक्सक्यूज मी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही कुठल्याही ठिकाणी अप्लाय करू नका, कारण की तुम्हाला कुठेही जॉब मिळणार नाही. तेव्हा संजना मागे फिरते, हसते आणि म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सगळं मला सांगायची खरंच काही गरज नाहीये. हे असे 56 स्टार्टअप मी स्वतः सुरू करू शकते, तुमच्या जॉबची मला गरज नाही. आणि पुन्हा आता संजना जायला निघते, परंतु परत मागे फिरून बघते आणि म्हणते एक्सक्यूज मी, हा माझा लॉस नाहीये, हा तुमचा लॉस आहे. आता हे सगळं संजना अनिरुद्धला सांगत असते आणि ती म्हणत असते की त्या अरुंधतीमुळे ना आपल्याला लोक जज करायला लागलेत, नाहीतर माझ्याशी असं बोलायची कुणाचीच हिंमत सुद्धा नव्हती माहितीये. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की म्हणजे तुझंही काम झालं नाहीये का? तेव्हा आता संजना म्हणते तुझंही म्हणजे तुझं काय झालं, तू पण गेला होतास ना कुणाला तरी भेटायला? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो मी गेलो होतो भेटायला, परंतु माझं पण काम झालं नाही. तेव्हा संजना म्हणत असते तुझं काम झालं नाही म्हणजे जे मला ऐकवलं गेलं तेच तुलाही ऐकवलं गेलं अनिरुद्ध. तेव्हा संजना म्हणते वाटलंच मला, ही अरुंधती ना आपल्याला सुखाने कधी जगूच देणार नाही. तिने आपलं आयुष्य सगळा संसार सगळं उद्ध्वस्त केलं. आता बघ मी काय करते, वेट अँड वॉच, मी नाही सोडणार तिला. नाही ना वाटोळं केलं तिचं तर नावाची संजना नाही, असं म्हणत ती आता चिडचिड करत असते. आता इकडे दुसरीकडे मात्र आरोही आता अरुंधती आणि अनघाला मदत करत असते. अनघा आणि अरुंधती दोघीही तिला म्हणत असतात की अगं आरोही तू आराम कर जा बरं. तेव्हा मात्र आरोही काय ऐकायला तयारच नसते. आरोही म्हणत असते की नाही मी तुम्हाला मदत करणारच. आता आप्पा मात्र डायरेक्टली किचन मध्ये येतात आणि डायरेक्टली करंजीवरती डल्ला मारतात आणि म्हणतात की अगं अरुंधती करंजी इतकी मस्त झाली आहे ना, असं म्हणत त्यांनी आता खाऊन पण घेतलेली असते ती. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो आप्पा हे काय प्रकार आहे? तेव्हा मात्र अरुंधतीला आप्पा म्हणत असतात की अगं जाऊ दे ग अरुंधती, दिवाळीच तर खरी मजा असते, इतर वेळेस कधी खातो मी फराळ. तेव्हा अनघा म्हणते आप्पा तुम्ही काही पण सांगू नका बरं का, तुम्ही दुकानात जाता घेता आणि खाता मला माहितीये. तेव्हा आता आरोही म्हणते अगं हो ना, हल्ली आता मार्केटमध्ये सगळं अवेलेबल असतं. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते आता मार्केटमध्ये फार सगळंच भेटायला लागलंय. पूर्वी कसं दिवाळीच्या दिवशी चकल्या शंकरपाळ्या आणि करंज्या व्हायच्या, गणपतीला उकडीचे मोदक, तेव्हा सणांचा सुद्धा एक आपलेपणा असायचा, परंतु आता तसं काही राहिलंच नाही. तेव्हा आता आप्पा म्हणत असतात निसर्ग चक्र सुद्धा किती बदललंय बघ ना. आता पूर्वी फक्त जून जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस असायचा, आता ऑक्टोबर संपला तरी पाऊस काही संपत नाहीये.
आरोही म्हणत असते की आम्ही आश्रमामध्ये खूप मोठा दिवा बनवायचो, परंतु या पावसामुळे सगळा हिरमूड झाला असणार. तेव्हा आप्पा म्हणत असतात की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई जेव्हा उठणं लावायची तेव्हा एकदम हुडहुडी भरायची, एकदम थंडी असायची. दिवाळीमध्ये एकदम थंड हवा असायची आणि थंडी इतकी वाढलेली असायची की सांगायलाच नको. परंतु आता आहे का तसं? सगळीकडे सिमेंटची जंगलं झाली आहेत, त्यामुळेच आता सगळं बदललंय. हिरवळ बघायला तरी मिळते का? परंतु आपल्या समृद्धीभोवती किती झाडं आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी कसा असा गारवा वाटतो, बाहेरच्या सारखा रखरखाट नसतो. अरुंधती म्हणते खरंय आप्पा, बाहेरून कितीही थकून आलं ना आणि आपल्या समृद्धीमध्ये पाऊल टाकलं ना मन अगदी शांत होऊन जातं. तेव्हा आता आप्पा म्हणतात की हो, आणि आता आपण एक काम करूया, आपण आता आपल्या समृद्धीभोवती ना आपले झाडं वाढवूया. केवढी मोठी जागा आहे आपल्याकडे. तेव्हा आता आरोही म्हणते क्या बात है आप्पा, इस बात पे आपको एक और करंजी. आणि असं म्हणत आता एक करंजी आप्पांच्या हातात देते आरोही. आप्पांना खूप आनंद होतो. आता रात्र झालेली असते, सणाची सुरुवात झालेली असते. अरुंधती सगळीकडे पंत्या ठेवत असते आणि घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं. यश, घरातले बाकीचे सर्वजण आता काही फटाके फोडतात. सर्वजण आता आनंदामध्ये असतात. काही ना काहीतरी कोणी ना कोणीतरी करतच असतं. सर्वांनी नवीन कपडे घातलेले असतात. अभि आणि अनघाची जोडी एका साईडने पंत्या ठेवत असते, दुसऱ्या साईडनी यश आणि आरोहीची जोडी पंत्या ठेवत असतात. आप्पा मात्र मध्ये उभे असतात. बाजूला आजी बसलेली असते, सोबतच आता ईशा देखील असते आणि अरुंधती अंगणामध्ये रांगोळीमध्ये दिवे ठेवत असते. आणि तेवढ्यातच आता नितीन आणि अनिश तिथे येतात. कांचन विचारत असते काय रे, सुलेखाताई नाही आल्या? तेव्हा अनिश म्हणतो नाही, आजीला आज आश्रमातच थांबावं लागलं, परंतु दिवाळीमध्ये ते तुम्हाला सगळ्यांना भेटून जाणार आहे. आप्पा म्हणतात की हरकत नाही, तुम्ही दोघे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आलात, खरंच खूप बरं केलं. ही दिवाळी आमच्यासाठी खूप खास आहे. खरं तर आमच्या आयुष्यातला अंधकार जाऊन आमचं आयुष्य उजळले हे फक्त तुमच्यामुळे. त्यामुळे तुमचे, सुलेखाताईंचे, अरुंधतीचे जितके आभार मानावेत ना तितके कमीच आहेत. नितीन म्हणतो की हो आप्पा, असं काहीच नाहीये. तुमच्या हक्काचं जे होतं ते तुम्हाला परत मिळालंय आणि आम्ही काही केलेलं नाहीये. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की आप्पा, मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला काहीतरी द्यायचंय. तेव्हा आप्पा म्हणतात की काय? अरुंधती आता नितीनकडे जाते, नितीनच्या हातातून ते पेपर्स घेते आणि ते पेपर्स घेऊन आता आप्पांकडे देत ती म्हणत असते समृद्धीचे पेपर्स आहेत आप्पा. नितीनने सगळे कागदपत्र पुन्हा बनवून घेतलेत. आता सगळं पुन्हा तुमच्या नावावरती झालंय आप्पा. आता हे घर तुमचं आहे. आता असं म्हणताच आप्पांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. अरुंधतीच्या डोळ्यात देखील आता अश्रू आलेले असतात. सर्वजण आता भावुक झालेले असतात, कारण की त्यांना त्यांची समृद्धी इतक्या मोठ्या लढाईनंतर मिळालेली असते. लढाई म्हणजे स्वतःच्याच मुलाविरुद्ध कोर्टामध्ये केस लढावी लागलेली असते. हीच गोष्ट त्यांना खूप खात असते. आणि आता मात्र सर्वजण काहीशे खुश तर काहीशे दुखी असतात. परंतु नंतरून आता कांचन जेव्हा आप्पांकडे बघते तेव्हा ती स्माइल करते. त्यामुळे आप्पा देखील आता हसूनच आनंद मानूनच या गोष्टीला साजरं करतात. आता मग आप्पा नितीन रावांना आतमध्ये येण्यास आग्रह करतात आणि मग ते सर्वजण आता आतमध्ये गेलेले असतात. मागे ईशा राहिलेली असते. ती अनिशला थांबवत म्हणते अनिश, तू विचार केला आपण कधी पुन्हा येणार आहोत एकत्र? तेव्हा मात्र अनिश म्हणतो की नाही ईशा, मी अजून काहीही विचार केलेला नाहीये. असं म्हणतच तो आता घरामध्ये निघून जातो. ईशा मात्र मागे विचार करत असते. ईशाला आता अनिश सोबत पुन्हा संसार थाटायचा असतो, परंतु अनिश मात्र या गोष्टीबाबत आता कन्फ्यूज असतो, कारण की ईशाचे खूप वाईट वाईट रूप त्याने बघितलेले असतात. आता सकाळ झालेली असते आणि सकाळ सकाळी अनघा रांगोळी काढत असते. कांचन आतून आवाज देते. ती घरामध्ये बोलवत असते. उठणं लावण्यासाठी तिने आता सर्वांना बोलवलेलं असतं. तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते अगं अनघा, चल ना, उठणं लावून घे. तेव्हा मात्र आता अनघा जरा नाराजच झालेली असते. तेव्हा अरुंधती आता अनघा जवळ येते. तेव्हा अरुंधती जेव्हा विचारते अगं अनघा, तेव्हा लगेचच अनघा म्हणते की मी रांगोळी पूर्ण करून येते. परंतु अनघाच्या मनात काय चाललंय हे अरुंधतीला आता समजलेलं असतं. परंतु अरुंधती आता त्या गोष्टीचा जास्त विचार न करता तिथून निघून जाते आणि ती आता रूम मध्ये निघून गेलेली असते. आतमध्ये यश म्हणत असतो आई, दरवर्षी एवढ्या सकाळी सकाळी उठणं मॅन्डेटरी का असतं? अगदी झोपच होत नाही रात्री. तेव्हा मात्र कांचन म्हणत असते की अरे काय झालं, एखाद दिवशी लवकर उठला तर काही प्रॉब्लेम आहे का? दररोज तर सूर्य डोक्यावरती येईपर्यंत लोळत असता, एखाद दिवशी लवकर उठल्याने काय होतं काय तुम्हाला? तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की अरे आज तर यश तुला आनंद व्हायला पाहिजे. आरोही तुला उठणं लावणार आहे, नंतर आंघोळ झाल्यावरती तुला ओवाळणार देखील आहे. तेव्हा यश म्हणतो अगं हो, परंतु खिशाला कात्री मात्र लागणारच आहे. तेव्हा मात्र आरोही म्हणत असते काय रे, एकदाच करायचं असतं वर्षातून, तरी देखील इतके नाटकं? तेव्हा यश म्हणतो की वर्षातून एकदा फक्त सगळ्यांसमोर, नाहीतर वर्षभर तुझं काही शॉपिंग बंद असतं का? ते तर सुरूच असतं ना. तेव्हा मात्र आप्पा म्हणत असतात ए काय रे गदड्या, अरे तुझा पहिला पाडवा आहे ना, मग पहिल्या वर्षीच कुरकुर सुरू. तेव्हा मात्र अरुंधती म्हणते की बघा ना आप्पा. तेव्हा कांचन
कांचन देखील म्हणते, हे बघ ते काही माहिती नाही, तुला आता आरोहीला भरगच्च ओवाळणी घालायलाच लागेल. तेव्हा मात्र आप्पा म्हणत असतात की अरे आजोबांकडून काहीतरी शिक, आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तुझ्या आजोबांनी अजून कुरकुर केली नाही. तेव्हा कांचन म्हणते, हो मग आमच्या लग्नाला 50 वर्ष होऊन गेली, पण पाडव्याची ओवाळणी 101 रुपयाच्या वर कधी गेली नाही. तेव्हा आप्पा म्हणत असतात की मी जे दागिने द्यायचो ते. तेव्हा मात्र कांचन म्हणत असते, अहो ते हक्काचे पैसे असतात, ते दागिने घरासाठी करायचे मी. तेव्हा यश म्हणतो की बरोबर आहे बरं का पीटर, तुम्ही यावर्षी आजीला ना घसघशीत ओवाळणी टाका हा, चांगले 500 रुपये द्या. तेव्हा कांचन म्हणत असते की नाही नको, यावर्षी मला काहीही नको, यावर्षी आपण ही दिवाळी समृद्धीमध्ये साजरी करतोय, हीच माझी खूप मोठी भेट आहे हो. मला वाटलं नव्हतं आपण पुन्हा समृद्धीमध्ये दिवाळी साजरी करू शकू म्हणून. कांचन म्हणत असते की अरुंधती हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं बरं का. तेव्हा आता यश म्हणत असतो की चला ना आवरून घेऊया, आधी आता तुम्ही आम्हाला उठणं लावताय की आम्ही आता आंघोळ करून घेऊ. तेव्हा अभि पण म्हणतो हो ना, आता इथं बसून राहण्यापेक्षा आंघोळ केलेली बरी. तेव्हा मात्र यश म्हणत असतो आप्पानी मात्र आजीकडून उठणं लावून पेक्षा आधीच आंघोळ करून घेतली. तेव्हा मात्र आप्पा म्हणतात की हे बघ तुझ्या आजीकडून उठणं लावून घेण्यापेक्षा ना आंघोळच केलेली बरी आहे मला. तेव्हा यश म्हणत असतो बरं चल मग आई चल उठणं लाव. तेव्हा मात्र अरुंधती म्हणते अरे यश माझं नाही, यावर्षी आता आरोहीचा मान आहे, ती लावणार तुला उठणं. तेव्हा आता रांगोळी काढून बाहेरून अनघा घरामध्ये घुसतच असते. तेव्हा मात्र आता कांचन म्हणते अगं अनघा, अगं उठणं लावायला ये की. तेव्हा मात्र अनघा म्हणते की माझे हात रांगोळीने भरलेत, एक काम करा तुम्ही लावा किंवा ताई लावेलच की. असं म्हणतच आता अनघा घरामध्ये निघून जाते. मग आता अरुंधती आरोहीला लावायला लावते. आरोही आता यशला सगळीकडे उठणं लावत असते. आता मात्र अभिची वेळ असते. अभिला आता कांचन उठणं लावत असते. अभिचं लक्ष अनघाकडे असतं, परंतु अनघा मात्र अभिला उठणं लावण्यासाठी काही येत नाही. अभि आता वेट करत असतो, परंतु अनघा काय आलेली नसते. मग आता कांचनच अभिला सगळं उठणं लावून देते. आता मात्र त्यानंतर सर्वजण फराळाचं खाण्यासाठी बसलेले असतात. आता ते फराळाचं सर्वांसमोर वाटलेलं असतं. सर्व फराळाचं खात असताना खूप कौतुक करत असतात, म्हणत असतात की खूप चांगलं झालंय, खूप चांगलं झालंय फराळाचं. तेव्हा आप्पा म्हणत असतात की इतक्या खुसखुशीत, इतक्या खरपूस चकल्या फक्त आणि फक्त अरुंधती करू शकते. तेव्हा अनघा म्हणतात की एकदम करेक्ट बोललात आप्पा, मी तुम्हाला सांगणारच होते, चकलीची भाजणी कशी करायची हे मात्र ताईनेच सांगितलं. तेव्हा आजी म्हणत असते की मी बाकीचे पदार्थ शिकवले त्याचं काहीच नाही का. तेव्हा आरोही म्हणत असते अहो आजी असं नाहीये, आम्ही आता सांगतच होतो. आप्पा हे बघा चिवडा, करंजी, अनारसे हे सगळं आम्ही आजीच्या सुपरविजन मध्ये केलंय. यश म्हणत असतो की सगळे पदार्थ एकदम छान झालेत आणि सर्वजण म्हणत असतात की सगळे पदार्थ खूप छान झालेत. सगळ्यांचं आता खूप आनंदामध्ये चालू असतं, सर्वजण खूप खुश असतात. तेव्हा ईशा म्हणत असते की या तिखट शंकरपाळीमध्ये जरा चीज जर घातलं असतं ना तर खूप मजा आली असती. तेव्हा मात्र कांचन म्हणते मग तू यायचं ना करायला, तुला कोणी अडवलं होतं. त्यानंतर मात्र सगळे हसायला लागतात. तेव्हा आता अभि म्हणतो की बाय द वे मला काहीतरी सांगायचं तुम्हाला. तेव्हा आता अभि म्हणत असतो की एवढे सगळे माझ्याकडे असे का बरं बघू राहिलेत, कारण की सर्वजण आता अभिकडेच बघत असतात. अभि नेमका काय बोलणार या गोष्टीचं सगळ्यांनाच आता चिंता लागून असते. मी म्हणतो अरे टेन्शन घेण्यासारखं असं काही नाहीये, असं टेन्शन घेऊन माझ्याकडे नका बघू. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की मला माझ्या आधीच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा जॉब मिळालाय. तेव्हा सगळेजण आता अभिचं कौतुक करू लागतात. आपण म्हणतात की अरे वा छानच. तेव्हा यश म्हणतो अरे अभि दादा कॉंग्रॅच्युलेशन्स. अरुंधती सुद्धा म्हणते अरे वा अभि, अभिनंदन. पण हे कसं झालं. अभि म्हणतो की मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना सगळं मी स्पष्टपणे सांगितलं. तेव्हा अभि म्हणत असतो की मॅडम मला त्यावेळेस म्हणाल्या की तुझं काम खरंच खूप चांगलं आहे, परंतु तू जे काही केलं, तू जे काही वागलास त्याच्यानंतर तुला तुझी अद्दल आणि तुला तुझी चूक समजली असेल असं मी समजते. तुला जेल झाली म्हणून मी तुला काही जज करणार नाही, परंतु तू सगळं काही स्पष्टपणे सांगितलंस, त्यामुळे तू काही लपवाछपी केली नाहीस, ते तुझ्या मनात काही पाप नाहीये. आई मला त्यांनी दिवाळीनंतर जॉईन व्हायला सांगितलंय. तेव्हा अरुंधती म्हणते की चांगली न्यूज दिली, वा सगळं छान होईल तुझं, ये आता देवाला नमस्कार कर ये. असं म्हणतच आता अभि देवाच्या पाया पडलेला असतो. तेव्हा आता यश म्हणत असतो अभि अरे तुला देवाने संधी दिलीये, तेव्हा तू आता या संधीचं सोनं कर. तेव्हा आता अभिला सर्वजण समजावून सांगत असतात. आपण म्हणत असतात की तुझ्या पुढे अशा अनेक संधी येतील का जिथे तुला आमिष दाखवलं जाईल, आणि अशा संधींचं कधी सोनं नको करू, परंतु चांगल्या संधीचं सोनं कर. आमिषाला कधी भूलू नकोस, एवढं मात्र आयुष्यात लक्षात ठेव, तुझ्यासोबत कधीच वाईट घडणार नाही, असं आता आप्पा अभिला सांगतात. मी म्हणत असतो नाही आप्पा, मी आता पुन्हा अशी कधी चूक करणारच नाही. आई आप्पा मला माझ्या चुकींची शिक्षा मिळालीये. इनफॅक्ट मी माझी शिक्षा अजून
अजूनही भोगतोय, पण आता नाही. इनफॅक्ट जाऊ द्या, मी आता काही बोलून दाखवण्यापेक्षा मी काहीतरी करून दाखवील. तेव्हा मात्र कांचन म्हणत असते की अभि, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एकदा की माणसाच्या म्हणजे समोरच्या माणसाच्या विश्वासाला जर तडा गेला ना, तो परत कधी जोडता येत नाही. आम्ही पण तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तो पण तुझ्या हातात आहे. ते आम्ही नाही ठरवू शकत, ते तूच ठरवू शकतो आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा ते. ईशा म्हणत असते की अभि दादा, मला खात्री आहे तू लवकरात लवकर सगळंच नॉर्मलाइज करशील म्हणून. तेव्हा मात्र आता अभि म्हणत असतो, आपल्याला ते करून दाखवावं लागेल ईशा. अरुंधती म्हणत असते, बरं आई, मी जरा आश्रमात जाऊन येते, बाकीचं सगळं बघून येते. आता आरोही आणि अनघा सुद्धा किचन मध्ये गेलेले असतात, त्या देखील फराळाचं बघण्यासाठीच गेलेले असतात. आणि आता तेवढ्यातच आता तिथे संजना आणि आन्या दोघेही आलेले असतात. अनिरुद्ध आणि संजनाला बघून सर्वजण चकितच झालेले असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता प्रश्नचिन्ह असतं. तेव्हा मात्र आता कांचन म्हणते की तुम्ही दोघं आलात. तेव्हा मात्र संजना म्हणते की हा काय प्रश्न आहे, मला वाटलं तुम्हाला अनिरुद्धला बघून आनंद झाला असेल. तेव्हा कांचन म्हणते असं काही नाही ग. तेव्हा संजना म्हणायला लागते की आता आम्ही तरी कुठे जाणार, हे आमचं सुद्धा घर आहे. आम्ही केस जरी हरलो असेल तरी सुद्धा कुणाला आमच्या या घरावरचा हक्क काढून घेता आलेला नाहीये. तेव्हा आता अनिरुद्ध अरुंधतीला म्हणत असतो, अरुंधती, तू केस जिंकलीस, आम्हाला तुरुंगात टाकलं, आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा सुद्धा ठेवली नाहीस, आता तरी झालं का समाधान तुझं? तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते, मी माझ्या समाधानासाठी काहीच केलं नव्हतं अनिरुद्ध. आप्पांची फसवणूक झाली होती, त्यांना त्यांचा अधिकार पुन्हा मिळवून द्यायचा होता त्यांना, मी बस एवढंच केलं. अनिरुद्ध म्हणत असतो की किती खोटं बोलशील, किती? असं असतं ना तर आपण हे सगळं घरातल्या घरात मिटवलं असतं, असं कोर्टात जायची वेळ नसते आली. पण तू हे सगळं ना रिव्हेंज घेण्यासाठी केलं अरुंधती. मी तुला चीट केलं याचा राग तुला अजूनही तुझ्या मनात आहे. आता असं अनिरुद्ध हे अरुंधतीला बोलत असतो, म्हणून तू संधी साधलीस आणि आम्हाला अडकवलं. पण लक्षात ठेव अरुंधती, खेळ अजून संपलेला नाहीये. अनिरुद्ध आता मुद्दामच अरुंधतीला असं बोलत असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की आता तू पण इथे आहेस आणि आम्ही पण इथे आहोत. संजना म्हणत असते, अरुंधती, तुला जर असं वाटत असेल की आम्ही तुला घाबरून हे घर, हे शहर, हे सगळं काही सोडून इथून निघून जाऊ, तर तसं कधीच होणार नाही. आणि हो, तुम्हाला जर असं वाटतच असेल की आम्ही तुमच्यामध्ये राहूच नाही, तर आम्हाला मार्केट शेअर प्रमाणे रेट द्या, आमचा पैसा द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही मोकळे आणि आम्ही मोकळे. आहे का तेवढे पैसे तुमच्याकडे? आता मात्र सर्वजण शांत झालेले असतात, कोणी काहीही बोलत नसतं. आता संजनाने बरोबर पॉइंट वरती निशाणा साधलेला असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, आता काही गुंड घरी आलेले असतात. समृद्धीच्या दारात उभे राहून ते म्हणत असतात, 1 हप्त्याची मुदत दिली होती तुला, पैसे परत कर हा, नाहीतर मागात पडेल. संजना म्हणत असते की काय चाललंय काय? अनिरुद्ध म्हणत असतो, तुमची दादागिरी मी सहन करणार नाही हा, कारण की ते 2 गुंड आता अनिरुद्ध आणि संजनाच्या मागे लागलेले असतात. तेव्हा मात्र ते 2 गुंड अनिरुद्धची गच्ची पकडतात आणि म्हणतात की पैसे कधी देतो सांग. अनिरुद्ध म्हणतो की जा, नाही देणार पैसे, जा कर काय करायचंय ते, आणि जाऊन सांग तुझ्या भोसलेला. त्यानंतर ते गुंड म्हणत असतात की उद्या जर तुमच्या कुटुंबियांसोबत जर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आणि आता त्याच 2 गुंडांनी ईशाला छेडलेलं असतं. तेव्हा मात्र आता ही गोष्ट जेव्हा अरुंधतीला कळते ना, त्यावेळेस अरुंधती डायरेक्टली आता संजनाच्या 4 कानाखाली ठेवून देते, संजनाचे कान गरम करते. तेव्हा मात्र अनिरुद्ध आता संजनाला धरतो, मागे ओढतो आणि अरुंधतीला पकडतो आणि म्हणत असतो की अरुंधती, तुला काय वेड लागलंय का? तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की माझ्या मुलीला कोणी हात जरी लावला ना तर मी उभा कापून टाकील त्याला, असं म्हणत असते अरुंधती खूप जास्त आता रागवलेली असते आणि ईशा रडत असते. अरुंधतीने पुन्हा एकदा अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं असतं तिच्या मुलीसाठी आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो. आणि आता तिने अनिरुद्धला सुद्धा सांगितलेलं असतं की जर त्या गुंडांनी जर परत माझ्या मुलींच्या आसपास जरी दिसले ते मला, तरी देखील मी त्यांना जिवंत सोडणार नाही, तुम्हाला सुद्धा, असं म्हटल्यानंतर मात्र आता अरुंधती आणि संजनाची पूर्णपणे टरकलेली असते. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, मोस्ट ऑफ दी युजर्स जे फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही, त्यांच्यासाठी एकच विनंती आहे मित्रांनो, हे सगळं फ्री आहे आणि यासाठी कोणतेही पैसे लागत नाही. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि निदान व्हिडिओला लाईक तरी करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.